हाय फ्रेंड्स, एकविराज किचन अँड भक्तीमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मी आज तुम्हाला कोकोनट लड्डू बनवून दाखवणार आहे। या ठिकाणी मी गॅस ऑन केला आहे, कढई ठेवली आहे आणि त्यात आपल्याला टाकायचं आहे थोडंसं तूप। तूप छान मेल्ट झालेलं आहे। आता या ठिकाणी आपण घेतला आहे कोकोनटचा खीस या ठिकाणी आपण घेतलेला आहे, आपण बघू शकता। त्यासाठी मी थोडासा खवा घेणार आहे। खवा म्हणजे मावा। तर सगळ्यात आधी आपल्याला यात मावा टाकायचा आहे। गॅस कमी ठेवायचा आहे। परत थोडासा आपण टाकणार आहोत। त्यानंतर आपल्याला आपण जो कोकोनटचा खीस घेतलाय तो आपल्याला यात टाकायचा आहे। छान हलवून घ्यायचं आहे। छान मिक्स झालं की त्यानंतर आपल्याला यात टाकायचं आहे 1 ग्लास दूध। पुन्हा हलवून घ्यायचं आहे। हे मिक्स झालं की आपल्याला कळतं यात थोडं दूध अजून लागेल। पुन्हा 1 ग्लास दूध आपण टाकणार आहोत यात। आता मिक्स करून घेऊया। सगळं छान मिक्स करून घेतलं आहे। आता 5 मिनिटासाठी आपण झाकूया। 5 मिनिटं या ठिकाणी झाले आहे। आता आपल्याला यात साखर टाकायची। या ठिकाणी आपण बघू शकता 1 वाटी मी साखर घेतली आहे। थोडी थोडी टाकायची आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे।
साखर थोडीशी ठेवली होती, ती साखर परत आपल्याला यात टाकायची आहे. परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे छान. आता हे छान मिक्स केलं आहे. परत एकदा आपल्याला झाकण ठेवायचं आहे 5 ते 10 मिनटासाठी. परत छान आपल्याला साखर मेल्ट होईल तोपर्यंत याला मिक्स करायचं आहे. आता आपल्याला यात मिल्क पावडर टाकायची आहे. आपण बघू शकता परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. चला तर मग आपण आता चेक करूया. साखर आपली छान मेल्ट झालेली आहे. आता गॅस बंद करूया. हे मिश्रण छान थंड होऊ द्यायचे, मग याचे लाडू बांधायचे. आता हे मिश्रण छान थंड झालेलं आहे. आता हाताला आपण तूप लावलेलं आहे आणि याचे असे छोटे छोटे लाडू आपण तयार करून घेणार आहोत. आपण बघू शकता हे असं तयार झालं की कोकोनटचा खीस घेतलेला आहे, हे त्यात टाकून द्यायचं. म्हणजे छान त्याला बघा असा लाडू तयार करायचा आहे. याच प्रकारे सगळे लाडू आपल्याला तयार करून घ्यायचे. चला तर फ्रेंड, आपले मावा कोकोनट लड्डू या ठिकाणी रेडी आहे. आपण बघू शकता किती छान झालेले आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.